नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आता गावाकडची सकाळ म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, विषय एकदम खोलच हो. आज सकाळी सकाळी बघा हलकर्णीची लक्ष्मी झाली होती, त्याच्यामुळे पाहुण्यांना जाऊन भेटून यायचं होतं. आदल्या दिवशी गेलो नव्हतो, त्याच्यामुळे पटापट निघालो. तर हे बघा, ही सगळी रस्त्याची झाडं तोडून कत्तल केली बघा यांनी, पार कायच ठेवलं नाही राव. म्हणजे रस्त्यांच्या कडेने जी सावली होती ती आता कायमची गायब झाली राव. आता ही हिरवळ दिसते ऊसांची फक्त. पाहुण्यांच्या घरी पोहोचल्यानंतर मणिभाऊ बसलेल्या सोप्यावरती ताबा टाकला. मणिभाऊ अगदी निवांत यात्रेचं मटण खाऊन स्वस्त झोपली होती. काही हिला फरक नव्हता, कोण आलंय कोण गेलंय. बघा कशी डोळं उघडं करून बघते एक. पाहुण्यांना भेटून थेट नेसरीच्या बाजाराला निघालो. सासऱ्यांची वस्तुक्षमती असल्यामुळे मोठ्या जावयावांनी छोट्या जावयावरती संपूर्ण बाजाराची जबाबदारी सोपवली होती. 10 मिनिटात जाऊन अर्ध्या तासात येणार होतो, पण ह्या भाऊने काय साईडच दिली नाही. त्यामुळं 2 तास त्या बाजारातच गेले. नेसरीत आल्यानंतर किरकोळ जी काय खरेदी होती ती केली आणि बाजाराचा व्हिडिओ करणारच होतो, पण अचानक बायकोनं 2 हातामध्ये 4 पिशव्या दिल्या. त्या 4 पिशव्या पकडायच्या नादात सगळा बाजाराचा व्हिडिओ राहूनच गेला. आता तुम्ही म्हणणार काय राव कसं करायचं, पण आता काय बायको आहे म्हटल्यावर ऐकावं लागतं. परतीचा प्रवास चालू केला. निसर्गाच्या बाजू सानिध्यातून एकदम सुंदर अशा हिरव्यागार वातावरणात आमच्या मोठ्या जावयांनी गाडी सुसाट आणून दारात उभं केली. बायकोनं आणि मोठ्या जावई बापूंनी पटापट गाडीतला बाजार काढून घेतला. तोवर मी यांची व्हिडिओ शूटिंग काढतच होतो. तोवर अचानक नजर वर फिरल्यानंतर हे फणस दिसले. जर कोणाला हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. वास्तवच्या सकाळी लवकर उरकण्याची होती, त्यामुळे भटजीभावांना आणायला निघालो. तिथून आलो तेवढ्यात आमच्या सासऱ्यांचे सर्व मित्र एक कार्यक्रमाचं नियोजन आखण्यासाठी एकत्र आले होते. यालाच म्हणतात मैत्री. ही बघा आमची छोटी पोरगी कशी सगळ्यांना खाऊ वाटप करते. भटजी महाराजांनी आल्याला पटापट सर्व मांडणी करून घेतली. तोवर आमचे काका जातीनिशी व्हिडिओ करून घेत होते. म्हणले मला पण द्या व्हिडिओमध्ये. आता काय सांगणार काकांना. भटजी महाराजांना जरा पटापट मदत करून सर्व काम उरकून घेतलं. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आम्ही दोघा जावयांनी पूजेचा चौरंग अगदी व्यवस्थितपणे सजवला. कसा वाटतोय तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.